बौद्ध गार्डन येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना अनुयायांचे अभिवादन। लातूर दिनांक 12 मे। जगाला दया, करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांती यांची शिकवण देणारे बौद्ध धर्माचे संस्थापक तथा प्रचार प्रसारक तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील बौद्ध गार्डन येथे आज वैशाख पौर्णिमेनिमित्त अनुयायांनी उपस्थिती लावली होती। यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, बौद्ध गार्डनचे निर्माते तथा अष्टविनायक संस्थानचे अध्यक्ष प्रदीप राठी, आंबेडकरी चळवळीचे नेते चंद्रकांत चिकटे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, ॲडव्होकेट किरण जाधव, 134वे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, RPIचे अशोक कांबळे, प्राध्यापक आनंद लांडगे, ॲडव्होकेट बगाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती या ठिकाणी होती। आणि आपण या ठिकाणी अभिवादनासाठी सर्वप्रथम अष्टविनायक प्रतिष्ठान द्वारा संचलित बुद्ध गार्डनच्या वतीनं मी सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज जगभर जिथं युद्धाचं वातावरण आहे, हिंसेचं वातावरण आहे, तिथं आज सर्व जगाला भगवान बुद्धांची जी काही शिकवण आहे तीच शांततेच्या मार्गाकडे नेणारी आहे। मी सगळ्यांना त्यांच्या विचारावर चालण्यासाठी सगळ्यांना आवाहन करतो। पुनश्च एकदा बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज बौद्ध पौर्णिमा, आपण अभिवादनासाठी या ठिकाणी काय संदेश द्याल? नमस्कार। सर्वप्रथम सगळ्यांना आज बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस सगळ्या जगभरासाठी हा एक मानवतेचा संदेश देणारा दिवस आहे। आदरणीय गौतम बुद्धांनी जी शिकवण दिली ती शिकवण आज जगभरासाठी वाटचाल करताना आनंदाची जाणारी आणि सुखासमाधानानं सगळ्या जगाला नांदता यावं अशा पद्धतीची शिकवण आजच्या दिवशी जन्म झालेल्या गौतम बुद्धांनी जगाला दिली। आणि आदरणीय गौतम बुद्धाच्या शिकवणीनुसार जर जग चाललं तर नक्कीच सगळं जग आनंदानं गुण्यागोविंदानं नांदेल यात शंका नाही। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।